मित्रांनो आता पाणी पाक कमी झालेलं आहे हे मला माहिती आहे. कोण केला शंभर उचल नाही मीच फोन लावलेला. अरे बघ की तुला काय मी आहे की. तर मित्रांनो आता आपण पाणी हुडकाय जाऊया. काल इथं होतं पाणी, आता आज नाही. इथंच बघूया जिथं हुडकलं होतं. बघू शकताय पाणी नाही किती बघणार. तर मित्रांनो पाणी कुठंच नाही. काल पाऊस पडल्यामुळं पाणी आता काय मिळेना झालंय. तर बघूया कुठं टीला आलं. टील आहे का बघायचं आता. टीला राहून दे. कुठं पाटात पाणी गावते का बघू आपण. पाठात बघूया. पाटातच बघायचं. तर विषय काय मित्रांनो, तर आता तिकडं त्या बारकेशा काय ते आपण म्हणतो तळ्यातनं पाणी, तळ नाही काय वाड्यातनं पाणी घेऊन येऊया. तर कुठंच पाणी चालू नाही, खूप धाप लागायला लागली. तर जाऊन तिथनं पाणी घेऊन येऊया. आज दुसरा दिवस आहे टी बसवण्याचा. काल खूप पाऊस आलता, आज पण वातावरण तसं झालं आहे का बळाबळ आलंय दिसतंय तुम्हाला. बघू काल जगत पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर लय बेकार होईल. मेन म्हणजे माणसं पाणी पाणी करायला लागते ती माल काढवायसाठी. आता आणूया वाड्यात पाणी. ओढ्यातलं पाणी घेऊया. जमल का बघ, नाही हो आडवा होशील पाण्यातच. किती गंभीर परिस्थिती असं आहे बघा. एवढं पाणी खाली आहे आणि इथनं संदीपला प्रयत्न करायला लागत आहे. काटं बघून जाणार बाळा, तिथंच आरडायला लागतील. ओके ओके यू कॅन डू इट. हात घालून घाण आहे त्यात मित्रांनो, त्यात माती जास्त असल्यामुळे ते पाणी दूषित आहे. लांब ढकाल. हो 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 दे इकडे दे. बघा संदीप बिकट आहे. संदीपनं आणले पाणी काढून तळ्यातनं वाड्यातनं. मित्रांनो खूप लय ऊन का असं ऊन असं भाजायला लागलं की नाही. जरा लवकर आली असती म्हणजे लवकर झालं असतं. ती काय तर यांच्या मागं पण भरपूर काम असते. ते कशासाठी पडायचे हे ठीक आहे. आणल्या प्लेट असं दे. त्यासाठी तुम्हाला सांगितलं मी. पुन्हा माल टाकल्यावर लगेच ताज्या त्याचं काय करायचं नाही. उद्या लाईन चालू झाली तर लावणारच नको पाणी. मग पाणी नाही लगेच लावायचं. लगेच कशाला लावतोय पाणी आपण. लुटू का मग लुटू हाताना म्हणजे ही चालतंय कसं तुमच्या ह्याच्यानं बघा काय आवडून लुटू जरा येर निघून गेले पाहिजे. हे बघा मित्रांनो, काम पूर्ण झालेलं आहे. आता 2-3 दिवस टीला हात पण लावायचा नाही. ती सिमेंट सुकून द्यायचं, त्याच्यानंतर मुजवायची टी. तर आता फिलहाल घरला जायचं आहे. खूप ऊन आहे. आज येईल एखादबार पावसाने येणार. मित्रांनो आलेल्या घरात सरबत, मस्तपैकी सरबत प्यायचं आहे. चांगला आहे. बघा मित्रांनो ज्यूस घेतलेला आहे. आता जस्ट काशेगावला आलतो. हे बघा मम्मी पण आहे, मम्मी पण प्यायला लागल्या. तर आता जस्ट काशेगावात आलतो. पाव पण घेतले ते. आज वडापाव करायचा आहे घरात. तर मम्मीचं काम होतं, लागलीच ती पण करावं म्हटलं आणि येता पाव पण घेऊन यावं म्हटलं. तर आज पाव घेतले ते. येता ज्यूस पण घ्यावं म्हटलं जरा. तर पिऊन घेऊया. हे बघा मित्रांनो वडं करायचं चालू आहे आता इथं बटाट्याच. मम्मी करायला लागली. आज मी नाही करत, मम्मी करते. किती वेळ लागेल? अर्ध्या तासात होते. ही करायची तिच्यात तळ दे. लवकर कर, भुका लागले त्या. तेलाचं भांडं दे जरा लगेच. अगं हे नको, उपासच ते लागते, खरकट लागत तिकडं. ते हे दुसरं हा भुका लागली त्या. जर तेल घाल. तेलानं काय होते? चिटकट
बस बस लय झालं. असं त्याला चालतंय तेवढं, त्याला काय होतंय. हा वास तर किती भारी सुटला आहे का नाही, बोलायचं काम नाही. खावा खावा जास्त झालं. जास्त कर, जास्त बारीक कर. लय नको आपल्याला मोठं एवढं, बारीक असावं. पोट भरून खायचं आहे. काय चालू केलं? टाक बघू. हा कसं बघा मित्रांनो, वडं तळायचं चालू आहे. आणि इकडे पाठ ठेवला. ह्यो कोण बसलाय? कोण बसलाय? कोण आहे? शरारती चिकू. कोण आहे? शरारती चिकू. राग येतो काय चिकूला? चिकू रागीट आहे काय? चावतीस काय? लगेच चावायच काय होते? चिकू, आमचा चिकू आत्ताच दूध पिऊन झोपलाय. झोप लागली होती चिकूला. झोप लागली होती काय? झोप लागली चिकूची? होय, झोप लागली. चावक्या चावक्या चावक्या. बघा मित्रांनो, वडे तळण झालेला आहे. आता मस्तपैकी खायचं. तर भुका पण खूप लागलेल्या आहे, त्या मस्तपैकी जेवायचं. सगळी घरातली आता येतीलच. सगळ्यांनी बोलवूया खायला आणि मग खायचं वड 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 खायचं वड. बघा चालू आहे इथं काम. हे बघा मित्रांनो, गरम गरम वडे. आता पाव आणायचं आहे. बघा इकडं पाव आहे, ती बाजूला पाव ठेवली ती. आता मस्तपैकी वडापाव खायचं. आज असंच बेत झाला, डोक्यात आलं की बाबा आता काशिगावला गेली पाव आणायचं. येता येता पाव घेऊन आलो आणि आता वड, मस्त वड खायचं. दुसरं काय खायचं नाही, नुसतं पाव आणि वड, पाव आणि वड एवढंच खायचं. दुसरं काय खायचं नाही. काय आणायचं आहे या गोष्टी जरा. हा ते बघा आई ठेवायला लागले वडे पाव. बसते. हा